तर बहिणीचा आणि माझा खूप वर्षांपासूनचा प्लॅन होता माथेरान पिकनिकला जाण्याचा. आज फायनली तो दिवस आला आहे आणि मी सकाळी सकाळी आले आहे रेल्वे स्टेशनला, जेथे खूप सारे नंबर्स असतात असं मला कळलं होतं. त्यामुळे मी सकाळी रेडी होऊन 6:20 मी तिथे पोहोचले होते. 6 वाजता घरून निघले होते आणि तिथे आले तर बघितलं कोणीच आलेलं नव्हतं आणि 6:20 झालेले होते. पण मात्र त्यानंतर इथे एक छोटासा डॉगी बसलेला होता जो थंडीने कुडकुडत होता आणि त्यानंतर मग एक एक लोक यायला लागले होते. अशा प्रकारे खूप सारी लाईन लागली होती. त्यानंतर मी तिकीट काढून घरी आले आणि परत मग आई, मावशी आम्ही सर्व आलो ट्रेनमध्ये बसायला. जर तुम्ही देखील माथेरान ट्रिप प्लॅन करतायत तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे अबाउट द माथेरान. तर माथेरान ट्रेनची कॅपॅसिटीज आहे 95 पॅसेंजर्सची आणि त्याच्यामुळेच तिथे 2 तास अगोदर जाऊन तुम्हाला तिकीटसाठी लाईनला उभे राहायला लागते आणि मी त्यामुळेच लवकर गेले होते. पण मी ऑड डेला गेल्यामुळे तिथे एवढी गर्दी नव्हती आणि तुम्ही जर सॅटर्डे संडे प्लॅन करत असाल तर खूप सारी गर्दी असते. त्यासाठी तुम्हाला अर्ली मॉर्निंगच तिथे येऊन थांबायला लागेल. तिकीट काउंटर जरी 8:05 उघडत असले तरी तुम्ही तिथे 6 वाजताच पोहोचले पाहिजे, जेणेकरून तुम्ही फर्स्ट नंबरलाच तिकीट घेऊ शकता. आणि जर 95 पॅसेंजर्स झाले तर त्यानंतर तिकीट तुम्हाला अवेलेबल होत नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लेट जी ट्रेन असेल सेकंडवाली तर ती तुम्हाला मिळेल. तो त्यासाठी तुम्ही लवकर येऊन बुकिंग करायला हवी. तर जरी तुमची ट्रेन मिस झाली तर काही हरकत नाही आहे. तिथे खूप सारे ऑप्शन असे आहेत की तिथे व्हॅन वगैरे असतात आणि आपल्या बसेस देखील अवेलेबल आहेत. त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्हाला टॉय ट्रेननीच प्रवास करायला आवडत असेल तर मात्र लवकर येऊन बुकिंग करायला लागेल. दिसतच नाही पण आई दिसत नाही. तर कड्यावरचा गणपती बघण्याची माझी देखील खूप दिवसांची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आहे. इथे आम्ही सर्वांनी ट्रेनमधूनच दर्शन घेतले बाप्पांचे. अशा प्रकारे आम्ही बरेचसे स्पॉट बघत आणि सृष्टीचे खूप सारे नजारे बघत इतकी सुंदर हिरवळ आणि त्यात ते झाडी, प्रदूषण विरहित वातावरण आणि ह्या सर्व गोष्टी एन्जॉय करत करत आम्ही चाललो होतो माथेरानला. आता काही वेळातच आपण पोचणार आहे. तर इकडे बहीण आणि मी थोडीफार मस्ती करत व्हिडिओ काढत आम्ही काही वेळात मग आता पोचणार आहे स्टेशनला. आणि मग स्टेशनला आता इकडे बरेचसे नजारे दिसत आहेत. तर हे आहे, इकडे तुम्ही बुकिंग करून स्टेसाठी देखील प्लॅन करू शकता. आम्ही तर वन डे रिटर्न प्लॅन केला होता, त्यामुळे स्टेसाठी काय फार आम्ही बघितलं नाही. इकडे स्टेशनला उतरल्यावर मग तिथे छोटासा एक व्हिडिओ काढलेला, तसेच काही फोटो देखील काढले होते. तर अशा प्रकारे आता आम्ही स्टेशनला पोचलो आणि त्यानंतर मग तिकीट काउंटर होतं ॲक्च्युली तिथे. पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे, ज्याचा व्हिडिओ काढायचा मी विसरून गेलेली. बट तिथे जेव्हा आपण ट्रेनने येतो तर तिथे आपल्याला तिकीट घ्यायला लागते आणि त्यानंतर मग आपल्याला तिथल्या ज्या जे पॉईंट्स आहेत वेगळे वेगळे ते आपण तिथे बघू शकतो. तर आम्ही देखील फिरत फिरत तिथले नजारे बघत चाललेलो होतो. त्यानंतर बहिणीकडे माझी व्हिडिओ वगैरे काढत होती. तर मोस्टली सर्व पॉईंट आम्ही ट्रेनने बघितले होते आणि आता जाताना जे ग्रीनरी वगैरे होती ती आम्ही थोडी एन्जॉय करत चाललेलो होतो. तर टॉय ट्रेनने प्रवास केल्यानंतर तुम्हाला जर हॉर्स रायडिंग करायची असेल तर तो देखील ऑप्शन तिथे अवेलेबल आहे.
तर हॉर्स राईड आम्हाला कोणालाही करायची नव्हती, कारण की आम्ही सर्व घाबरतो, त्यामुळे आम्ही हॉर्स रायडिंग काही केली नाही, बट लांबूनच आम्ही बघितलेले. आणि इकडे नेण्यासाठी, सामान वगैरे नेण्यासाठी हे लोक मोठ्या गाड्यांमध्ये नेत होते आणि ते स्वतः ते ओढून नेत होते. तर ते बघताना मात्र खूपच वेदना होत होत्या. आणि फायनली आम्ही मग पोचलो होतो आता बस स्टॉपजवळ. सो फायनली आता आम्ही बसने निघालो आहोत घरी. आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की कराल. अँड टेक केअर. बाय बाय.